Hello everyone, my name is Rama Dange. I'm a third year MBBS student in AIMS Nagpur. तर आज आपण फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट्स हा चॅप्टर करू. ठीक आहे. तर ठीक आहे. All animals, including human beings, depend on plants for their food. Have you ever wondered from where plants get their food? Green plants, in fact, have to make or rather synthesize the food they need. And all other organisms depend on them for their needs. म्हणजेच काय की आपले जे जेवढे पण ह्युमन बिंग्स आहेत ते काय करतात, आपले प्लांट्सवर डिपेंड करतात फूडसाठी. मग आपण ह्युमन बिंग्स, ॲनिमल्स सगळे काय करतात, प्लांट्सवर डिपेंड आहेत फूडसाठी. मग प्लांट्स जे आहेत ते कुठून आणत आहेत फूड? सिंथेसाइज करत असतात. ठीक आहे. ऑटोट्रॉफ्स म्हणजे ग्रीन प्लांट्स काय करतायत, ते काय करतायत, स्वतः प्रोड्यूस करतायत किंवा सिंथेसाइज करतायत जो फूड जो त्यांना पाहिजे आणि जे नंतर दुसरे अॅनिमल सुद्धा घेणार त्यांना. म्हणून जो जो ऑर्गॅनिझम म्हणून जसं जो स्वतःचं फूड प्रोड्यूस करू शकतो त्याला आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉफ्स. ठीक आहे. पर्सनल ओन फूड. ठीक आहे. You have already learned that the autotrophic nutrition is found only in plants, and all other organisms that depend on the green plants for food are heterotrophs. म्हणजे आपण लहानपणी शिकलेले ऑटोट्रॉफ्स आणि हेटरोट्रॉफ्स. ऑटोट्रॉफ्स म्हणजेच काय, जे ऑर्गॅनिझम जे स्वतः आपलं फूड बनवू शकते त्याच्यामध्ये फक्त प्लांट्स येतात आपल्याकडे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे ऑर्गॅनिझम जे त्या फूडवर ऑलरेडी प्रोसेस्ड फूडवर प्रोड्युस्ड फूडवर फीड करत आहेत, त्याच्यातून आपलं न्यूट्रिशन घेत आहेत, त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे जे ग्रीन प्लांट्सवर डिपेंडेंट आहे त्यांच्या फूडसाठी त्यांना आपण काय म्हणतो, हेटरोट्रॉफ्स. ठीक आहे. Green plants carry out photosynthesis, a physicochemical process by which they use light energy to drive the synthesis of organic compounds. Green plants carry out photosynthesis, a physicochemical process by which they use light energy to drive the synthesis of organic compounds. म्हणजेच काय, ग्रीन प्लांट्स काय करतात, फोटोसिंथेसिस कॅरी करतात. फोटोसिंथेसिस ऍक्च्युअली काय, अ फिजिकोकेमिकल प्रोसेस आहे इन विच दे यूज लाईट एनर्जी टू ड्राईव्ह द सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे ग्रीन प्लांट्स काय करतात, फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस काय फिजिकोकेमिकल प्रोसेस बाय विच दे यूटिलाइज एनर्जी टू ड्राईव्ह द सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, ज्याच्यामध्ये ते लाईट एनर्जी यूज करत आहेत आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनवत आहेत. ठीक आहे. Ultimately, all living forms on Earth depend on sunlight for energy. Ultimately, all living forms on Earth depend on sunlight for energy. The use of energy from sunlight by plants doing photosynthesis is the basis of life on Earth. Ultimately, all living forms on Earth depend on sunlight for energy. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल काय, म्हणजे आपण काय करतो, आपण प्लांट्सवर डिपेंड करतो फूडसाठी, आणि फूड काय करताय, सनलाईट युज करतायत आणि फूड प्रिपेअर करताय. म्हणजे टोटल ओव्हरऑल काय झालं की ऑल द लिव्हिंग बिंग्स आर डिपेंडेंट ऑन सनलाईट फॉर देअर फूड. ठीक आहे. म्हणजे सगळे ह्युमन बिंग्स किंवा सगळे ऍनिमल, सगळं पूर्ण इकोसिस्टम मधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते डिपेंड्स ऑन सनलाईट फॉर देअर फूड. ठीक आहे. अल्टिमेटली the use of energy from sunlight by plants doing photosynthesis is the basis of life on Earth. The use of energy from sunlight by plants. The use of energy from sunlight by plants doing photosynthesis is the basis of life on Earth. म्हणजे बेसिस ऑफ लाईफ ऑन अर्थ काय आहे की प्लांट्स फोटोसिंथेसाइज करतात आणि ते फूड प्रोडक्शन करतात. तेच काय आपली बेसिस ऑफ लाईफ ऑन अर्थ आहे. Photosynthesis is important due to two reasons. It is the primary source of all food on Earth. It is also responsible for the release of oxygen into the atmosphere by green plants. म्हणजे photosynthesis is important due to two reasons. It is the primary source of all food on Earth. It is also responsible for the release of oxygen into the atmosphere by green plants. फोटोसिंथेसिस का बरं इम्पॉर्टंट आहे, आता हे कसं 12th बोर्डच्या हिशोबाने हे इम्पॉर्टंट असेल की फोटोसिंथेसिसचे काय आपल्याला बेनिफिट्स आहेत. तर बेनिफिट्स काय आहे की फोटोसिंथेसिस काय आपला प्रायमरी सोर्स ऑफ फूड आहे. ठीक आहे. पूर्ण ऑल फूड इन अर्थ. ठीक आहे.
It is also responsible for the release of oxygen into the atmosphere by green plants. म्हणजे फोटोसिंथेसिसचे काय आहे 2 युजेस आपल्याकडे, की फोटोसिंथेसिस इज इम्पॉर्टंट ड्यू टू 2 reasons. कारण की it is the primary source of all food on earth. And second, it is also responsible for the release of oxygen into the atmosphere by green plants. ठीक आहे? म्हणजे काय होतंय की पहिले फूड प्रोड्यूस करताय आणि तो ऑल बेसिसच आहे तो आपला फूड प्रोडक्शन प्रायमरी सोर्स आहे. आणि सेकंड की देअर इज रिलीज ऑफ ऑक्सिजन म्हणजे जेव्हा फोटोसिंथेसिस करतं ते CO2 कन्झम्पशन करून O2 रिलीज होतं. तर O2 इज रिलीज्ड इंटू द ॲटमॉस्फिअर. O2 ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज झाला तर काय ते आपल्याला ब्रीथिंगसाठी युजफुल आहे. मग काय आहे? हॅव यू एव्हर थॉट what of sorry have you ever thought what would happen if there were no oxygen to breathe? काय म्हणजे काय वी नीड ऑक्सिजन टू सर्व्हाइव्ह. एका ह्युमन बिंगला ऑक्सिजन पाहिजे सर्व्हाइव्ह करण्यासाठी. जर तिथे ऑक्सिजनच नसेल तर काय होईल? तिथे लाईफच नसणार. अर्थमध्ये लाईफ पूर्ण व्हॅनिश होऊन जाईल. कारण की ऑक्सिजन आपल्या ह्युमन लाईफसाठी किंवा ॲनिमल्सच्या लिव्हिंगसाठी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. This chapter focuses on the structure of the photosynthetic machinery and the various reactions that transform light energy into chemical energy. ठीक है. Focuses on the structure of the photosynthetic machinery and the various reactions that transform light energy into chemical energy. What do we know? Let us try to find out what we already know about photosynthesis. आता आपण लहानपणापासून फोटोसिंथेसिस शिकत आलेलो तर आपण थोडंसं रिवाइज केल्यासारखं करू की आपण फोटोसिंथेसिस मध्ये आतापर्यंत आपल्याला काय माहिती आहे एक्झॅक्टली. थोडं नॉलेज आहेच आपल्याला फोटोसिंथेसिसच्या बद्दल. कारण की एकदम एकदम बेसिक लेवल पासून स्टार्ट केलेलं आपण सेकंड थर्ड स्टँडर्ड मध्ये पण आपल्याला हे सगळं माहित होतं. फोटोसिंथेसिस होतं, प्लांट्स फूड प्रोड्यूस करतात, ते ऑटोट्रॉफ्स आहेत, हे सगळं आपण लहानपणापासूनच शिकत आलेलो. ठीक आहे. तर आता आपल्याला थोडं बेसिक आपण अजून काही बघितलं असेल ते आपण थोडं रिवाइज केल्यासारखं करू. ठीक आहे. Some simple experiments you may have done in the earlier classes have shown that chlorophyll, green pigment of the leaf, light and CO2 are required for photosynthesis to occur. म्हणजे आपल्याला आपण खूप सारे एक्सपेरिमेंट केले ज्याच्यामधून आपण छोटे छोटे एक्सपेरिमेंट केले असेल लहानपणी. त्याच्यामध्ये आपण म्हटलं की क्लोरोफिल जो ग्रीन पिगमेंट ऑफ द लीफ आहे, लाईट आणि CO2 हे रिक्वायर्ड आहेत आपल्या फोटोसिंथेसिसला होण्यासाठी. You may have carried out the experiment to look for starch formation in 2 leaves. A variegated leaf or a leaf that was partially covered with black paper and exposed to light. On testing these leaves for the presence of starch, it was clear that photosynthesis occurred only in the green parts of the leaves in the presence of light. बरं, आता आपण ही जी एक्सपेरिमेंट होती त्याच्यामध्ये जी लीफ घेतलेली होती ती व्हॅरिगेटेड लीफ म्हणजे जी लीफ होती ना ती पार्शली कव्हर होती ब्लॅक पेपरनी आणि ब्लॅक पेपरनी कव्हर असल्यामुळे त्याच्यावर लाईट पडलेली नाही. जो तो एक्सपोज्ड पार्ट म्हणजे एका लीफ मध्ये सपोज ही लीफ होती तर हा पार्ट आपण इथे पूर्ण एक्सपोज नाही केला, हा ब्लॅक पेपर ते ठेवला आणि हा पोर्शनच फक्त एक्सपोज केला लाईटनी. आणि जेव्हा या लीव्सला टेस्ट केला आपण फॉर द प्रेझन्स ऑफ स्टार्च म्हणजे काय लीव्स काय करतात फूड प्रोड्यूस करतात. ठीक आहे. लीव्स काय करतात फूड प्रोड्यूस करतात. आता फूड कसं प्रोड्यूस करताय तर आता आपण काय केलं लीफला अर्ध्या पार्टमध्ये ब्लॅक पेपर लावलं, अर्ध्या पेपरला ओपन ठेवलं सपोज आणि आता आपण त्याला लाईट मध्ये ठेवलं आणि वी वेटेड फॉर द फोटोसिंथेसिस टू अकर. त्याच्यानंतर जेव्हा आपण लीफला टेस्ट केलं तर आपण बघितलं की जो पोर्शन ब्लॅकनी कव्हर होता तिथे फोटोसिंथेसिस झालीच नाही, तिथे स्टार्च प्रोडक्शन नाही झालं. पण जो पोर्शन ओपन होता लाईटच्या मध्ये तिथे फूड प्रोडक्शन झालं म्हणजे स्टार्च प्रोडक्शन झालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे दॅट अकर्ड ओनली इन द प्रेझन्स ऑफ लाईट. हे आपण माहित पडलं की आपल्याला लाईट पाहिजे त्याच्याशिवाय होणार नाही. ठीक आहे. मग आता अजून एक्सपेरिमेंट केलंय, अजून काय काय एक्सपेरिमेंट केलंय आपण अजून बघू. ठीक आहे. Another experiment you may have carried out where a part of a leaf is enclosed in a test tube containing some KOH, soaked cotton, while the other half is exposed to air.
This setup is then placed for light for some time. On testing for the presence of starch later in the two parts of the leaf, while the other half is exposed to air, the setup is then placed in light for some time. On testing for the presence of starch later in the two parts of the leaf, you must have found that the exposed part of the leaf tested for the On testing for the presence of starch later in the two parts of the leaf, you must have found that the exposed part of the leaf tested positive for starch, while the portion that was in the tube tested negative. This showed that CO2 was required for photosynthesis. हा, तर याच्यामध्ये आपण काय बघितलं की एक another experiment आपण केलेला होता. You may have carried out where a part of leaf is enclosed in a rest tube containing some KOH soaked cotton which absorbs CO2 while the other half is exposed to air. The setup is then placed in light for some time. On testing for the presence of starch later in the two parts of the leaf, you must have found that the exposed part of the leaf tested positive for starch while the portion that was in the tube tested negative. This showed that CO2 was required for photosynthesis. Can you explain how this conclusion could be drawn? एक्सपेरिमेंट मध्ये एक्झॅक्टली काय आहे की एक टेस्ट ट्यूब होता ज्याच्यामध्ये केओएच सॉफ्ट कॉटन होतं. तर आता ही एक लीफ आहे, ठीक आहे. तर ही हाफ लीफ जी आहे त्याला आपण टेस्ट ट्यूबनी कव्हर केलेलं होतं ज्याच्यामध्ये केओएच सोक्ड कॉटन आहे, ठीक आहे. तर केओएच काय करेल, CO2 ला ऍब्झॉर्ब करून टाकेल, ठीक आहे. CO2 ला ऍब्झॉर्ब करून टाकेल KOH, ठीक आहे. आता KOH ने CO2 ला ऍब्झॉर्ब करून टाकलं. आता आपण या पूर्ण सेटअपला लाईट मध्ये घेऊन गेलो. लाईट मध्ये काय होते, लीफ काय करते, फोटोसिंथेसिस करेल, स्टार्च प्रोड्यूस करेल. पण आपण बघितलं की जो पोर्शन बाहेर होता लीफचा, ज्याला CO2 भेटत होता, त्यांनी स्टार्च प्रोडक्शन केला. पण जो प्लांट लीफचा पार्ट होता, जो अंदर होता, ज्याच्यामध्ये आपण KOH कॉटन टाकलेलं होतं, त्यांनी काय केलं, पूर्ण CO2 ऍब्झॉर्ब करून टाकलं स्वतःच्या अंदर. त्याच्यामुळे काय केलं की या लीफला CO2 नाही मिळालं पण लाईट मिळत आहे. म्हणजेच आपल्याला काय माहित झालं की जेव्हा त्या लीफला लाईट मिळाला पण त्याला CO2 नाही मिळालं, तर तो काय म्हटलं, त्यांनी फोटोसिंथेसिस नाही केलं, त्याच्यामध्ये तो स्टार्च त्याच्यामध्ये प्रेझेंट नव्हतं, ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झालं की आपल्याला CO2 इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस. म्हणजे CO2 आणि लाईट या दोन वस्तू आपल्याला माहित झालं की या दोन्ही आपल्याला गरजेचं आहेत. कॅन यू एक्सप्लेन हाऊ द कंक्लुजन कुड बी ड्रॉन? इझी आहे ना. बाहेर CO2 होतं, अंदर CO2 नव्हतं, तर स्टार्च प्रोडक्शन नाही झालं. बाहेर CO2 होतं तर स्टार्च प्रोडक्शन झालं. हेन्स CO2 इज रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस. इझी, ठीक आहे. आता थोडेसे अर्ली एक्सपेरिमेंट्स बघू आपण. हे आपल्याला माहित होते काही एक्सपेरिमेंट्स, हे आपण लहानपणी केलेले आहेत, सगळ्यांना थोडंफार आयडिया आहे त्याच्याबद्दल, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, इट इज इंटरेस्टिंग टू लर्न दॅट दोज सिम्पल एक्सपेरिमेंट्स that led to a gradual development in our understanding of photosynthesis. म्हणजे खूप सिम्पल एक्सपेरिमेंट्स होते, खूप जास्त सिम्पल. आता आपल्याला माहितीच आहे, आपण आताच बघितलं की एक्सपेरिमेंट्स किती सिम्पल होते, किती इझिली करू शकतो. आपण सुद्धा करू शकतो घरी जर करायची इच्छा असेल कोणाला, ठीक आहे. तर एवढे सिम्पल एक्सपेरिमेंट्स होतात, पण यांनी खूप मेजर डिस्कव्हरी केल्यासारखी केली की काय केलं की प्लांट्स रिक्वायर व्हॉट, CO2 and light for photosynthesis, ठीक आहे. आणि आपल्याला फोटोसिंथेसिसची थोडीशी जास्त अंडरस्टँडिंग मिळाली, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जोसेफ प्रिस्टली इन 1770. बघा या चॅप्टर मध्ये जे सायंटिस्ट नेम आहे आणि इयर ऑफ डिस्कव्हरी त्यांची खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन डायरेक्टली येऊ शकतं. बाकी जर तो क्वेश्चन म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट, म्हणजे याच्यामध्ये अजून इतक्या साऱ्या गोष्टी येणार आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत, तर या चॅप्टरला थोडंसं चांगल्याने बघून घ्यायचं, ठीक आहे. तर आपण बघू. तर जसं जोसेफ प्रिस्टली झालं, आता यांनी काय डिस्कव्हर केलं, यांनी काय केलं होतं 1774 मध्ये तर ऑक्सिजन पण डिस्कव्हर केलेला आहे आणि एक एक्सपेरिमेंट सुद्धा केलेला आहे.
तर जसं जोसेफ प्रिस्टली झालं, त्याचं नाव तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. आणि कोणत्या इयरमध्ये केलं? 1770 मध्ये एक्सपेरिमेंट केलं, 1774 मध्ये ऑक्सिजन डिस्कव्हर केला. ठीक आहे? तर या गोष्टी कशा आहेत तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. सगळ्या पाठ करायच्या आहेत. इथे खूप सारे सायंटिस्टचे नाव येणार आहे वेगवेगळं. तर सगळ्यांनी काय केलं होतं प्रॉपरली आणि सेम टेक्निक यूज करायची. पेपर घ्यायचा, सायंटिस्टचं नाव लिहायचं, इयर लिहायचं, काय केलं, बस झालं. सेकंड त्याच्यात 4-5 जेवढे पण सायंटिस्ट येतील त्या सगळ्यांची नावं लिहायचे. कोणत्या इयरमध्ये केलं, काय केलं, कोणत्या इयरमध्ये केलं, काय केलं. 2 दिवस वाचायचं, तिसऱ्या दिवशी सगळं पाठ. एक पण पॉइंट विसरणार नाही. ठीक आहे? तर आपण बघू जोसेफ प्रिस्टली. Joseph Priestley in 1770 performed a series of experiments that revealed the essential role of air in the growth of green plants. Joseph Priestley in 1770 performed a series of experiments that revealed the essential role of air in the growth of green plants. आता जोसेफ प्रिस्टलीने 1770 मध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट केले. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की एअरचा खूप मोठा रोल आहे ग्रोथ करण्यासाठी ग्रीन प्लांटच्या. प्रिस्टली यू मे रिकॉल डिस्कवर्ड ऑक्सिजन इन 1774. म्हणजे ती एअर म्हणजे ओव्हरऑल एक्झॅक्टली काय होती आपली ऑक्सिजन ती खूप रिक्वायर्ड होती मतलब ऑर्गॅनिझमला सर्व्हाइव्ह करण्यासाठी. Priestley observed that a candle burning in a closed space, a bell jar, soon gets extinguished. Similarly, a mouse would soon suffocate in a closed space. He concluded that a burning candle or an animal that breathed the air both somehow damaged the air. हे बघ, इथे आपण बघू शकतो की त्याने एका जार मध्ये कॅन्डल ठेवली. तर काय झालं की थोड्या वेळानंतर कॅन्डल बुझून गेली. ठीक आहे. त्याच्यानंतर ही फर्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये. सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं त्यांनी माऊस सुद्धा ठेवलं कॅन्डल सोबत. तर हे दोघंही ठेवल्यावर माऊस सुद्धा मरण पावला आणि कॅन्डल सुद्धा बुझून गेली. ठीक आहे. तर त्यांनी असं म्हटलं की त्या एअर मध्ये काहीतरी होतं जे संपल्यावर म्हणजे काय झालं की दोघांची डेथ झाली. म्हणजे काहीतरी डॅमेज करत आहे आपली ह्युमन बीइंग्स त्या एअरमध्ये. ज्याच्यामुळे सॉरी ह्युमन बीइंग्स नाही ऑर्गॅनिझम्स ओव्हरऑल त्यांनी काहीतरी असं केलं ज्याच्यामुळे त्याची डेथ होऊन गेली. म्हणजे डॅमेज झालं एअर. ठीक आहे. ज्याच्यामुळे सफोकेट झाला आणि तो मरून गेला ॲनिमल. But when he placed a mint plant in the same bell jar, found that the mouse stayed alive and the candle continued to burn. Priestley hypothesized as follows: plants restored to the air water breathing animals and burning candles removed. आता मग त्यांनी काय केलं की त्यांनी एक छोटासा मिंट प्लांट सुद्धा त्या जारमध्ये ठेवला. मग त्याने बघितलं थोड्या वेळानंतर की मिंटच्या ठेवल्यानंतर त्याने बघितलं असं की माऊस सुद्धा नाही मरण पावला आणि कॅन्डल सुद्धा पण बुझून नाही गेली. तर त्यांनी याचा हा कन्क्लुजन काढला की जे ॲनिमल्स आणि जी कॅन्डल होती याच्या केसमध्ये ते काहीतरी जे डॅमेज करत आहेत एअरला त्याला प्युरिफाय करण्याचं काम काय करतं आपल्याकडे प्लांट करतात. म्हणजे प्लांटनी काय केलं जे प्लांटनी रिस्टोअर करून टाकलं जे पण आपल्या ॲनिमल्सनी खराब केलेलं होतं, डॅमेज केलेलं होतं. ठीक आहे, कळलं? जे एकदा सांगून घेते. एक जार घेतला त्याच्यामध्ये नुसती कॅन्डल ठेवली. थोड्या वेळानंतर कॅन्डल बुझली. त्याच्यानंतर एक ॲनिमल सुद्धा ठेवलं कॅन्डल सोबत. पहा. ठीक आहे. एक कॅन्डल ठेवली. कॅन्डल बुझली थोड्या वेळानंतर. कॅन्डल सोबत एक माऊस ठेवला. ठीक आहे. तो पण बुझला. म्हणजे तो मरण पावला आणि कॅन्डल बुझून गेली. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल काय झालं, की हे दोघं कॉम्बिनेशन केल्यावर फॉल्स मतलब बॅड इफेक्ट्स झाले. त्याच्यानंतर फक्त आपण जरी माऊसला हटवून टाकलं इथे आणि काढून टाकलं, तरी आपण बघू जर कॅन्डल ठेवली इथे सॉरी, सॉरी. एक्सपेरिमेंट तसं नाहीये ना कारण. ठीक आहे. तर कॅन्डल ठेवली आहे. माऊस सुद्धा ठेवलेला आहे. माऊस आणि कॅन्डल दोन्ही सोबत मरत होते. आता फक्त आपण एक ॲडिशन केलंय तो काय एका प्लॅनचं. तर याच्यामध्ये आपण काय कन्क्लुजन निघालो, की जेव्हा त्यांनी आपण प्लॅन ठेवलं, तर कोणीच मरण नाही पावलं. कॅन्डल पण नाही बुजली, माऊस पण नाही मरण पावलं आणि प्लॅन पण चांगला आहे. तर ओव्हरऑल याच्या थ्रू आपल्याला हे माहीत झालं, की प्लॅन काहीतरी अशी वस्तू टाकत आहे, ज्याच्यामुळे जी या दोघांनी मिळून जी डॅमेज केली होती एअर, ते रिव्हर्स होत आहे किंवा रिस्टोअर होत आहे. ठीक आहे. कळलं? ठीक आहे.
Hmm. Can you imagine how Priestley would have conducted the experiment using a candle and a plant? Remember, he would need to rekindle the candle to test whether it burns after a few days. How many different ways can you think of to light the candle without disturbing the setup? आता ऑब्व्हियसली कॅन्डल अंदर आहे, तर त्याने ट्राय केलं की वापस लाईट करायचा. तर आता बिना डिस्टर्ब करता एक्सपेरिमेंटला तुम्ही लाईट कशी करू शकता? तर हिअर आर सम वेज. काम करू शकतो आपण, सनलाईटला फोकस केलं, सनलाईटच्या बीम्सला आपण फोकस केलं विथ द हेल्प ऑफ मिरर ऑन टू द कॅन्डल विक. म्हणजे आपण सनलाईटच्या बीमला फोकस केलं ॲट द कॅन्डल विक विथ द हेल्प ऑफ अ मिरर. ठीक आहे. इलेक्ट्रिक स्पार्क किंवा फोकसिंग अ लाईट फ्रॉम ईदर साइड युझिंग अ कन्व्हर्जिंग लेन्स. लाईट कन्व्हर्ज केली दोन्ही साइडनी. ठीक आहे. कळलं? दीज आर द वेज बाय विच वी कॅन रिकिंडल. ठीक आहे. हे सगळे क्वेश्चन हे काही नीटच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट नाहीये. बाकी येऊ शकतं, पण मोस्टली नाही इम्पॉर्टंट आहे. Using a similar setup as the one used by Priestley, but by placing it once in the dark and once in the sunlight, Jan Ingenhouse showed that sunlight is essential to the plant process that somehow purifies the air fouled by burning candles or breathing animals. ठीक आहे. याच्यानंतर काय आहे की जॅन इंगेनहाऊस, ठीक आहे. इथे इयर नाही दिलाय कोणत्या वर्षी केलं, म्हणून जॅन इंगेनहाऊस खूप इम्पॉर्टंट. जोसेफ प्रिस्ली इन 1770 काय डिस्कव्हर केलं की प्लांट रिस्टोअर द एअर व्हॉट एव्हर ब्रीदिंग अॅनिमल्स अँड बर्निंग कॅन्डल्स रिमूव्ह. त्याच्यानंतर जॅन इंगेन हाऊस, याची स्पेलिंग पण इम्पॉर्टंट आहे. जॅन इंगेन हाऊस. ठीक आहे. जॅन इंगेन हाऊस. तर जॅन इंगेन हाऊस काय केलं, त्यांनी काय केलं की त्यांनी हा सेटअप जो आहे त्याने आधी त्याला सनलाईट मध्ये ठेवलं आणि काहीला म्हणजे डार्क मध्ये ठेवलं. डार्क मध्ये ही प्रोसेस काम नाही केली. ठीक आहे. डेथ झाली म्हणजे सपोज. आणि जेव्हा सन मध्ये ठेवलं तेव्हा ही प्रोसेस काम केली. म्हणजे त्यांनी असं काढलं की सेम प्रोसेस आपण म्हटलं की यांनी असं केलं आणि ते जिवंत झाले. पण यांनी ही पूर्ण प्रोसेस लाईट मध्येच केली होती. पण यांनी काय केलं की या प्रोसेसला त्यांनी लाईट आणि डार्क दोन्ही स्टेजमध्ये केलं. डार्क मध्ये त्यांनी बघितलं की या स्टेजमध्ये प्लांट असूनही ते अॅनिमल्स आणि कॅन्डल बुजली. ठीक आहे. आणि इकडे लाईट मध्ये ठेवल्यावर ती प्रोसेस कंटिन्यू झाली. ते जिवंतच राहिले. ठीक आहे. याचाच अर्थ म्हणजे काय, जायन इंडियन हाऊसनी हे डिड्यूस केलं की जो प्लांट आहे म्हणजे ही जी प्रोसेस आहे ओव्हरऑल त्याच्यामध्ये तो डॅमेज्ड एअरला प्युरिफाय करताय किंवा रिस्टोअर करताय, त्या प्रोसेसला सनलाईटची गरज आहे. ठीक आहे. कळलं? Ingenhouse, in an elegant experiment with an aquatic plant, showed that in bright sunlight, small bubbles were formed around the green parts, while in the dark, they did not. Later, he identified these bubbles to be of oxygen, since he showed that it is the only green part of the plants that could release oxygen. मग जॅन इंगनहाऊसनी ते सुद्धा नाही, अजून काही केलं. त्या अजून काही मध्ये काय, त्यांनी एक छोटासा aquatic प्लांट घेतला. विथ aquatic प्लांट, ठीक आहे, त्याला ब्राईट सनलाईट दाखवली. ठीक आहे. एक छोटासा aquatic प्लांट घेतला, त्याला ब्राईट सनलाईट दाखवली. ठीक आहे. आता त्याला ब्राईट सनलाईट दाखवली, तर त्यांनी बघितलं की छोटे बुलबुले निघत आहेत बाहेर. पण त्यांनी हे सुद्धा बघितलं की फक्त जे ग्रीन पार्ट होता त्याच्या थ्रूच्या बाजूनेच निघत आहे. ठीक आहे. आणि हे पण बघितलं की ते फक्त सनलाईटच्या प्रेझेन्समध्येच निघत आहे. म्हणजे त्यांनी aquatic प्लांट मध्ये सेम स्टडी केली की जेव्हा aquatic प्लांटला आपण ब्राईट सनलाईट दाखवतो, तेव्हा काय होतं की सॉरी, जेव्हा aquatic प्लांटला आपण ब्राईट सनलाईट दाखवतो, तर जो पण ग्रीन प्लांट आहे, ग्रीन पार्ट आहे प्लांटचा, त्याच्या साइडनी तुम्हाला बबल्स रिलीज होताना दिसतील. ठीक आहे. आणि हे बबल्स केव्हा रिलीज होतील, जेव्हा तो सनच्या एक्सपोजरमध्ये आहे. पण जेव्हा त्याला आपण डार्कमध्ये केलं, पण हे एक्सपोजर सेम डार्कमध्ये केला, तर बुलबुले निघाले नाही.
ठीक आहे. आणि याच्यानंतर त्याला माहित झालं, की हे जे बुडबुडे निघत होते, ते कशाचे बुडबुडे होते? ऑक्सिजन गॅसचे. ठीक आहे. आणि याच्यातून हे सुद्धा माहित झालं, की फक्त ग्रीन प्लांट्स आहेत दॅट कुड रिलीज ऑक्सिजन. म्हणजे एका प्लांटमध्ये पण नुसतं त्याचं ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट जो आहे, तो काय करतो? ऑक्सिजन रिलीज करण्याची क्षमता ठेवतो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? जोसेफ प्रिस्लीचा एक्सपेरिमेंट कळला 1770 मध्ये. 1774 मध्ये त्यांनी ऑक्सिजन सुद्धा डिस्कव्हर केलं. काय केलं? प्लांट्स टू स्टोअर द एअर, वॉटर, ब्रीथिंग एनिमल्स, बर्निंग कॅन्डल्स रिमूव्ह. त्याच्यानंतर जॅनिंगन हाऊसनी कशावर एक्सपेरिमेंट केलं? ॲक्वाटिक प्लांटवर केलं आणि माहित पडलं की ग्रीन पार्टच फक्त फोटोसिंथेसाइज करताय ओव्हरऑल किंवा ऑक्सिजन रिलीज करताय. ठीक आहे. आता अजून एक सायंटिस्ट आला आपल्याकडे. 1770 झालं होतं आता. आता ह्याचं जन्म 1730 टू 1799 त्याच्यानंतरच झालेला आहे. ठीक आहे. 1770 त्याच्यानंतर याच्यानंतर काहीतरी कधीतरी झालेलं असेल. आता आपला न्यू सायंटिस्ट Julius von Sachs. It is not until about 1854 that Julius von Sachs provided evidence for production of glucose when plants grow. म्हणजे त्यांनी म्हटलं in 1854 की त्यांनी एव्हिडन्स प्रोव्हाइड केलं की जो म्हणजे की प्लांट जेव्हा ग्रो करत असते तेव्हा ते काय करते? ते ग्लुकोज प्रोडक्शन करतात. ठीक आहे. ग्लुकोज इज युजली स्टोअर्ड एज स्टार्च. ठीक आहे. ठीक आहे. ओव्हरऑल 1854 मध्ये जुलियस वॉन सॅक्स तर यांनी काय डिस्कव्हर केलं की ग्रोईंग प्लांट्स मध्ये प्रोडक्शन ऑफ स्टार्च होतं. आणि त्यांनी मग नंतर हे पण डिस्कस केलं की हे जे स्टार्च प्रोडक्शन आहे ते युजली ग्रीन पार्ट्स ऑफ द प्लांट मध्ये होतं. ठीक आहे. आणि ग्लुकोज इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. ठीक आहे. ग्रीन पार्ट्स ऑफ द प्लांट, ग्रीन सबस्टन्स इन द प्लांट काय युजली क्लोरोफिल आहे. आणि ते कशामध्ये लाय करताय? आपल्या क्लोरोप्लास्ट मध्ये. हे नंतर त्याला माहित झालं, पण त्यांनी तेच म्हटलं की ग्रीन सबस्टन्स आहे कोणत्या प्लांट्स मध्ये, ज्याला आता आपण क्लोरोफिल म्हणतो, तो एका स्पेशलाइज बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण क्लोरोप्लास्ट असं म्हणतो, जे प्लांट सेलच्या अंदर आहे. ठीक आहे. अँड दॅट द ग्लुकोज इज युजली स्टोअर्ड एज स्टार्च. आणि या म्हणजे हे ग्रीन पार्ट झालं, या ग्रीन पार्ट मध्येच ग्लुकोज सिंथेसिस होत आहे आणि स्टार्चच्या फॉर्म मध्ये स्टोअर होत आहे. सॉरी. आता अजून एक नवीन सायंटिस्ट आला. तो काय आहे? T.W. इंगलमॅन. जर तुम्ही आता 12th बोर्डची एक्झाम देत असणार तर हे खूप इम्पॉर्टंट आहेत. जोसेफ प्रिस्ली म्हणजे ते विचारणार की सायंटिस्टचं कॉन्ट्रिब्युशन सांगून द्या फोटोसिंथेसिस मध्ये. जस्ट अ सिम्पल क्वेश्चन 5 मार्क्स साठी आलं. सगळ्या सायंटिस्टनी काय केलं सगळं सांगावं लागेल. फर्स्ट कोणता होता? आपला जोसेफ प्रिस्ली सांगायचं. बरं ते 2 एक्सपेरिमेंट पण तुम्ही आधी सांगू शकता, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की ते लीफ, व्हॅरिगेटेड लीफ वाला, अर्ध्या ब्लॅक पेपर वाला. ठीक आहे. अजून ते पण ठेवू शकतो, ज्याच्यामध्ये केओस सोक्ड कॉटन ठेवलं होतं आपण टेस्ट ट्यूब मध्ये, लीफ. ठीक आहे. हे पण एक एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यानंतर जोसेफ प्रिस्ली. ठीक आहे. जोसेफ प्रिस्लीचं पूर्ण एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करायचं. मग जॅन इंगेन हाऊसचं आणि लास्ट मध्ये 1854 मध्ये जुलियस व्हॉन सॅक्सचं. आणि आता आपण नेक्स्ट आहे आपला कोणता? T.W. इंगलमॅन. तर हे सगळे एक्सप्लेन करावं लागेल यांनी काय काय केलं. ठीक आहे. हा. तर नाव कन्सिडर द इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट्स डन बाय T.W. इंगलमॅन. Using a prism, he split light into its spectral components and then eliminated a green algae cladophora, placed in a suspension of aerobic bacteria. The bacteria were used to detect the sites of O2 evolution. He observed that the bacteria accumulated mainly sorry. Using a prism light, he split light into its spectral components and then eliminated a green algae cladophora placed in a suspension of aerobic bacteria. The bacteria were used to detect the sites of O2
the sites of O2 evolution. He observed that the bacteria accumulated mainly in the region of blue and red light of the split spectrum. A first action spectrum of photosynthesis was thus described. It resembles roughly the absorption of spectra of chlorophyll and chlorophyll B. By the middle of the 19th century, the key features of plant photosynthesis were known, namely that plants could use light energy to make carbohydrates from CO2 and water. म्हणजे ओव्हरऑल काय आहे, मग टी डब्ल्यू इंगलमन आला आपला. त्यांनी काय केलं की त्यांनी एक क्लॅडोफोरा ग्रीन अल्गी घेतली, ज्याला क्लॅडोफोरा ग्रीन अल्गी त्यांनी घेतली, ज्याला त्यांनी इल्युमिनेट केलं एका लाईट थ्रू, ज्याला त्यांनी स्प्लिट केलं थ्रू प्रिझम. ठीक आहे, लाईटला स्प्लिट केलं प्रॉपर थ्रू प्रिझम, आणि त्याचे स्पेक्ट्रल कंपोनेंट्स आहे ते एक ग्रीन अल्गी क्लॅडोफोराला इल्युमिनेट केला. ठीक आहे, आता तो एका सस्पेन्शन मध्ये होता जिथे ऍरोबिक बॅक्टेरिया होता. ग्रीन अल्गी एका सस्पेन्शन मध्ये होता जिथे ऍरोबिक बॅक्टेरिया होता. तर मग काय झालं, आता तुनं दिलं खूप सारं, तुम्ही दिलं त्याला, ठीक आहे, स्पेक्ट्रा ऑफ लाईट मिळालाय खूप सारे तर त्यांनी बघितलं की जो रेड आणि ब्लू एरिया आहे, ज्याच्यामध्ये रेड आणि ब्लू लाईट आहे ऑफ द स्प्लिट स्पेक्ट्रम, त्याच्यामध्येच फक्त आपल्याला काय दिसतंय, बॅक्टेरिया अक्युमुलेट झालेला दिसतंय. तर बॅक्टेरिया इज अक्युमुलेटेड इन द region of blue and red light of the split spectrum. A first action spectrum of photosynthesis was thus described. It resembles roughly the absorption of spectra of chlorophyll A and chlorophyll B. म्हणजे त्यांनी काय म्हटलं की पूर्ण त्या प्लांट मध्ये रेड लाईट आणि जो ब्लू लाईट आहे त्या स्प्लिट स्पेक्ट्रम मध्ये आपण बॅक्टेरिया बघितले, आणि त्याच्यामध्ये आपण ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा आपल्याला माहित झालं की ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रामध्ये काय आहे, युजली म्हणजे रेड आणि ब्लू लाईट काय दाखवते, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑफ क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. तर रेड आणि ब्लू लाईट काय दाखवत आहे, क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. एक सेकंड, थोडं हे नंतर एक्सप्लेन पण होईल, म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणतो आपण, हे सगळे कंपोनेंट्स येते ते नंतर एक्सप्लेन होईल. ठीक आहे. By the middle of the 19th century, the key features of plant photosynthesis were known, namely that plants could use light energy to make carbohydrates from CO2 and water. ठीक है, तर प्लांट्स का यूज करतात प्लांट्स का यूज करतात लाइट एनर्जी, CO2 and water to produce carbohydrates. The empirical formula for the equation for the photosynthesis was then given as this. CO2 plus H2 in the presence of light produces CH2O plus O2. CH2 here represents a carbohydrate. They can be anything. ठीक है. A milestone contribution to the understanding of photosynthesis was that made by a microbiologist Cornelius van Neel. आता अजून एक आला आपल्याकडे मायक्रोबायोलॉजिस्ट. ठीक आहे, कोण आहे तो, कॉर्नेलियस व्हॅन नील. A milestone contribution to the understanding of photosynthesis was made by microbiologist Cornelius van Neel, who based on his studies of purple and green bacteria demonstrated that photosynthesis is essentially a light dependent reaction. Cornelius van Neel, who based on his studies of purple and green bacteria demonstrated that photosynthesis is essentially a light dependent reaction in which hydrogen from a suitable oxidizable compound reduces carbon dioxide to carbohydrates. म्हणजे काय म्हटलं की थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, केमिस्ट्री वाचली असेल ना, रिडक्शन ऑक्सिडेशन तर माहित असेल. ऑक्सिडेशन इज समथिंग ज्याच्यामध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होत आहे किंवा रिमूव्हल ऑफ H2, -H2 और +O. रिडक्शन इज व्हॉट, ऍडिशन ऑफ H2. ठीक आहे, रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ H2 समजून घ्यायचं इझी वे मध्ये. ठीक आहे, ऑक्सिडेशन इज ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिडक्शन इज ऍडिशन ऑफ हायड्रोजन. पण ऑक्सिडेशनला आपण अजून ना रिमूव्हल ऑफ हायड्रोजन सुद्धा म्हणू शकतो, असं काही मोठा सायन्स नाही याच्यामध्ये. ठीक आहे,
ऑक्सिडाइज होणं आणि रिड्यूस होणं. ठीक आहे. मी थोडंसं एक्सप्लेन करून घेते. जसं आता आपण +4 स्टेटमध्ये आहोत. +2 ऑक्सिजन कसं +2 स्टेटमध्ये पण असू शकतो, +1 स्टेटमध्ये पण असू शकते. सॉरी. -2 स्टेट आणि -1 स्टेटमध्ये सुद्धा येऊ शकते. तर ऑक्सिजन -2 स्टेटमध्ये आहे. याच्यामध्ये +1 केलं, तेव्हा हा काय होईल? -1 ऑक्सिजन -1 म्हणजेच काय 1 इलेक्ट्रॉन ॲड केलेला आहे. ठीक आहे. 1 इलेक्ट्रॉन ॲड केलाय. म्हणजे याचं काय झालं? रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सॉरी तो इलेक्ट्रॉन होता तो आयन होता. एक आयन ॲड केलेला आहे. सॉरी इलेक्ट्रॉन नाही आयन. ठीक आहे. कारण की इलेक्ट्रॉनचं साइन -1 असतं. ठीक आहे. तो एक प्रोटॉन ॲड केल्यासारखा आहे. ठीक आहे. पहा, जर आपण +4 स्टेटमध्ये आहोत, आपण कन्व्हर्ट होता +2 स्टेटमध्ये. तर आपण 2 प्रोटॉन घेतल्यासारखे आहे. आपण ॲक्सेप्ट केलं. तर हे काय झालं आपलं रिडक्शन प्रोसेस. ठीक आहे. आपण +2 स्टेटमध्ये होता आणि आपण +4 स्टेटमध्ये चाललो. तर आपण काय करतो ऑक्सिडेशन. ठीक आहे. ऑक्सिडेशन म्हणजे आपण लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करतो ओव्हरऑल. ठीक आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? आपण लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स केलेला आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? आपण एक मायनस साइन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आपण एक इलेक्ट्रॉन मायनस केलाय. तर इलेक्ट्रॉनचा चार्ज तसाही मायनस असतो. आपण मायनस एक मायनस केलाय म्हणजे काय? +1. तर ओव्हरऑल जेव्हा आपण 2 इलेक्ट्रॉन मायनस करू, तेव्हा आपण याच्यामध्ये +2, +4 समजलं का काही? म्हणजे इलेक्ट्रॉनचा साइन आहे मायनस. आपण कोणत्या वस्तूतून एक पॉझिटिव्ह वस्तूतून आपण काही मायनस करत आहोत निगेटिव्ह वस्तू, तर ती काय होईल? अजून पॉझिटिव्ह होईल ना. अ, मला कळत नाही तुम्हाला कळत असेल की नाही, पण ओव्हरऑल सिम्पली एवढंच समजून घ्या, की जर प्लस चार्जेस वाढत असेल 2 तर 4 झालं म्हणजे वाढलं, म्हणजे ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे. आणि जर +4 टू +2 झालं, म्हणजे काय झालं? रिडक्शन. ठीक आहे. कमी झालं तर रिडक्शन, जास्त झालं तर ऑक्सिडेशन. मायनसच्या ह्याच्यामध्ये थोडं कॉम्प्लिकेट होऊ शकतं. -2 आहे, -1 आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन मायनस केलं म्हणजे चार्ज वाढत आहे म्हणजे आपण प्रोटॉन घेतलेला आहे. प्रोटॉन घेतलाय म्हणजे याच्यामध्ये काय झालं? रिडक्शन. ठीक आहे. आणि जर -2 टू -3 झालं, म्हणजे आपण अजून एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केलेला आहे. तर हे काय झालं? ऑक्सिडेशन. कळलं का? म्हणजे सिंपल आहे. +2 टू +4 झालं म्हणजे वाढलं चार्ज. तर आपण याला म्हणू ऑक्सिडेशन आणि जर कमी झालं अ, तर याला म्हणू आपण रिडक्शन. ठीक आहे. म्हणजे चार्जवरच आहे. वाढलं, कमी झालं तर रिडक्शन, वाढलं तर ऑक्सिडेशन. ठीक आहे. थोडं कॉम्प्लिकेटेड म्हणजे केमिस्ट्री जर शिकायला गेलं तर ते थोडं कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. ठीक आहे. अ माइलस्टोन कॉन्ट्रिब्युशन सॉरी. मी एकदा अजून सांगून देते प्रॉपर. पहा, आपण एक आहे आपल्याकडे H+ आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. H+ म्हणजे एक पॉझिटिव्ह आयन ॲड करणं झालं. तर आपण म्हटलं ठीक आहे. ऑक्सिडेशन, रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और मायनस ऑफ H2. याच्यामध्ये रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ H2 मायनस ऑफ ऑक्सिजन सपोज. ठीक आहे. H2 म्हणजे काय? 2H पॉझिटिव्ह आयन्स. याचा म्हणजेच काय? 2H पॉझिटिव्ह आयन्स. याच्यामध्ये मायनस आहे म्हणजे मायनस. म्हणजे ऑक्सिडेशन मध्ये काय आपल्याला H+ मायनस करायचे. रिडक्शन मध्ये काय H+ ॲड करायचे. आता आपल्याकडे आहे H+ म्हणजे काय? 2 पॉझिटिव्ह ॲड करायचं आहे आणि याच्यामध्ये काय -2 म्हणजे 2 पॉझिटिव्ह चार्ज मायनस करायचे आहेत. ठीक आहे. समजलं? आता आपल्याकडे एक आहे
हा ऑक्सिडेशन रिडक्शन झाला. आपल्याकडे आहे की आपल्याकडे +2 चार्ज आहे, तो कन्वर्ट झाला +4 मध्ये. ठीक आहे. +2 चार्जेस जो झाला कन्वर्ट +4 मध्ये. म्हणजे काय झालं, याच्यामध्ये 2 प्लस ऍड झाले, 2 प्लस ऍड झालेत. हा म्हणजे याच्यामध्ये काय, पहा, आपल्याकडे ए सबस्टन्स आहे, आपल्याकडे बी सबस्टन्स आहे. ते प्रोड्यूस आपल्याला केले सी आणि डी सपोज. ठीक आहे. नाही, आपण लिहू याच्या बी प्लस ए मायनस. ठीक आहे. ए मायनस मध्ये कन्वर्ट झाला, यांनी 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलं आणि बी नी 1 इलेक्ट्रॉन लूज केलं. ठीक आहे. एक सेकंड, मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर एक्सप्लेनेशन देऊनच सांगणार. ठीक आहे. तर मी एक्झॅक्टली सांगते तुम्हाला. ऑक्सिडेशन इज, ठीक आहे, 2 मायनस. ठीक आहे. म्हणजे कोणाचं ऑक्सिडेशन होत आहे. पहा, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन याला आपण थोडं इरेज करू, कॉम्प्लिकेट करून टाकताय, इथे कन्फ्यूज होऊन जात आहे. ठीक आहे. एकदा बघू. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन इज सीधा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, असं. ठीक आहे. आतापर्यंत ते थोडं कॉम्प्लिकेट होतं. +2 ला +4 मध्ये कन्वर्ट करत होतो आपण, तर आपण ऑक्सिडेशन म्हणायचो. +4 +2 मध्ये कन्वर्ट झालं की त्याला आपण रिडक्शन म्हणायचो. पण गोष्ट तीच आहे. ठीक आहे. गोष्ट काय ती आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कोणत्या साईनचा आहे, मायनस साईन आहे, -1 असल्यासारखं आहे. तर जेव्हा कोणत्या पॉझिटिव्ह वस्तूतून आपण कोणती निगेटिव्ह वस्तू मायनस करतो, ठीक आहे, कोणत्या पॉझिटिव्ह वस्तूमधून आपण कोणती निगेटिव्ह वस्तू मायनस करतो, तर त्याचा पॉझिटिव्ह चार्ज वाढेल. हे झालं ऑक्सिडेशन. ठीक आहे. कळलं. आता रिडक्शन. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, एका प्लस वस्तूतून आपण कोणती वस्तू मायनस करत आहोत, तर ती काय होणार, कमी होणार. ठीक आहे. कळलं. ठीक आहे. एकदा अजून लास्ट चान्स. ठीक आहे. लास्टला मी एक्सप्लेन करते एकदा. पहा, आपण जेव्हा +4 मध्ये एक मायनस इलेक्ट्रॉन मायनस केला, तर तो +2 मध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे. म्हणजे मायनस केलं, इलेक्ट्रॉनचं गेन झालं, प्लस इलेक्ट्रॉन आलं. इलेक्ट्रॉनला साइन आहे -1 आणि 2 इलेक्ट्रॉन आले सपोज, तर -2 म्हणून 4 - 2 +2 झालं. सेम लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, याच्यामधून +2 मधून मायनस इलेक्ट्रॉन झाला. ठीक आहे. -2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. तर इथे प्लस काय येणार, हेच आहे आपलं +4 आहे सपोज आता आपण म्हणू. तर इथे किती इलेक्ट्रॉन्स असणार, -x इलेक्ट्रॉन्स विल गिव्ह +2 मायनस इलेक्ट्रॉन झालं. ठीक आहे. इक्वल्स टू प्लस, सॉरी मॅथ्सची इक्वेशन एक्सप्लेन करताय ना मी. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्सनी कमी झालं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्सनी पॉईंट वाढलं. खतम. एवढाच पाठ करा तुम्ही. हो, एक्सप्लेन करणं खूप कठीण जात आहे मला इथे. केमिस्ट्रीमध्ये शिकलेलं असाल तुम्ही. आपण बायो पासून आहे. ठीक आहे. तर अ milestone contribution to the understanding of photosynthesis was that made by a microbiologist. ठीक आहे. कॉर्नेलियस वॅन नील. त्यांनी असं म्हटलं की फोटोसिंथेसिस ही आहे ती एक इसेन्शियली अ लाईट डिपेंडेंट रिॲक्शन आहे, ज्याच्यामध्ये हायड्रोजन फ्रॉम अ सुटेबल ऑक्सिडायझेबल कंपाऊंड, तो ऑक्सिडाइज होईल तर तो हायड्रोजन रिलीज करेल. ठीक आहे. म्हणजे ऑक्सिडेशन आपण म्हटलं होतं ना, ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तर light dependent reaction of photosynthesis in which a hydrogen from a suitable oxidizable compound, hydrogen from a suitable oxidizable compound, जो सबस्टन्स स्वतः ऑक्सिडाइज होईल आणि दुसऱ्याला काय करेल, रिड्यूस करेल. ठीक आहे. तर तो काय करताय, रिड्युसेस कार्बन डायऑक्साइड टू कार्बोहायड्रेट्स. म्हणजे ओव्हरऑल काय करताय, in which hydrogen from a suitable oxidizable compound
म्हणजे ठीक आहे, एक सबस्टन्स आहे आपल्याकडे, तो स्वतः ऑक्सिडाइज होतो, तर तो दुसऱ्यांना काय करेल रिड्यूस. तो काय करणार कार्बन डायऑक्साईड जो प्रेझेन्स आहे त्याला रिड्यूस करणार आणि कार्बोहायड्रेट्स मध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे त्यांनी हे म्हटलं की ही जी फोटोसिंथेसिस आहे ती एक लाईट रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये एक असा सबस्टन्स राहील जो स्वतः ऑक्सिडाइज होतो. म्हणून काय करेल तो दुसऱ्यांना रिड्यूस करेल आणि दुसऱ्यामध्ये रिड्यूस काय करण्यासाठी CO2 ज्याला तो कार्बन डायऑक्साईड ज्याला तो कार्बोहायड्रेट्स मध्ये कन्वर्ट करेल. ठीक आहे. तर त्याला आपण रिएक्शनला कसं लिहितो 2H2A प्लस CO2 इन द प्रेझन्स ऑफ लाईट गिव्स 2A प्लस CH2O प्लस H2O. थोडं कठीण आहे. CH2O म्हणजे आपला ग्लुकोज दाखवत आहे इथे. हा जो आहे हा आहे आपला ऑक्सिडायझेबल कंपाऊंड. म्हणजे हा काय करेल स्वतः ऑक्सिडाइज होईल आणि काय करेल H2 ला रिलीज करेल. दुसऱ्याला काय करणार रिड्यूस करणार. तर हा H2 इथून रिलीज होईल. तर इथे आपण दिसतो 2H2 मधून 2S राहिलं कारण की H2 तर रिलीज झालं. आता H2 काय करेल याला रिड्यूस करेल CO2 ला आणि काय बनवेल ग्लुकोज. ठीक आहे कार्बोहायड्रेट्स आणि वॉटर रिलीज होईल. कळलं का? ते ऑक्सिडेशन रिडक्शन थोडं एकदा बघून घ्या तर कळून जाईल. ऑक्सिडेशन रिडक्शनच थोडं मला एक्सप्लेन करायला कठीण गेलं. बाकी जर तुम्हाला पहिल्यापासून येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. In green plants, H2O is the hydrogen donor and is oxidized to O2. ठीक आहे. In green plants, H2O is the hydrogen donor and is oxidized to O2. Some organisms do not release O2 during photosynthesis. When H2S instead is the hydrogen donor for purple and green sulfur bacteria, the oxidation product is sulfur or sulfate depending on the organism and not O2. Hence, he inferred that the O2 evolved by the green plant comes from H2O, not from carbon dioxide. This was later proved by using radioisotopic techniques. आता याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी असं म्हटलं की एक सबस्टन्स आहे जो स्वतः ऑक्सिडाइज होईल आणि तो दुसऱ्याला रिड्यूस करेल. तर जो हा ऑक्सिडायझिंग सबस्टन्स आहे त्यांनी एक पर्पल अँड ग्रीन सल्फर बॅक्टेरिया घेतला ज्याला H2S लागतं प्रोसेस करण्यासाठी. ठीक आहे. तर त्यांनी पर्पल आणि ग्रीन सल्फर बॅक्टेरिया घेतला आणि त्यांनी बघितलं की त्यांनी H2S द्यावं लागेल त्याला. तर त्यांनी बघितलं की यांनी तर सल्फर रिलीज केलं म्हणजे सल्फेट रिलीज केलं किंवा सल्फर रिलीज केलं. म्हणजे याला हे माहित झालं की या प्रोसेसला फक्त H2O म्हणजे जी H2O मध्ये का ऑक्सिजन O2 रिलीज होता आणि सल्फर H2S म्हणजे ग्रीन आणि पर्पल सल्फर बॅक्टेरिया जो आहे तो सल्फर रिलीज करताय. म्हणजे त्याला हे माहिती झालं की जो प्लांट ऑक्सिजन म्हणजे H2O जो यूज करताय तोच फक्त O2 प्रोड्यूस करू शकत आहे. म्हणजे आपण म्हटलं होतं ना की जी एअर जी प्लांट चेंज करत आहे ती एअर ॲनिमल्स ह्युमन बिंग्स घेत आहेत आणि ॲनिमल्स आणि ह्युमन बिंग्स त्या जारमध्ये राहून एअरला डर्टी करत होते. जेव्हा प्लांट आपण टाकलं त्यांनी त्या एअरला रिस्टोअर केलं. ठीक आहे. आणि त्या एअरमध्ये युजली आपल्याकडे म्हटलं आपण O2 आहे. पण असे प्लांट्स आहे जसे प्लांट्स नाही आता हे बॅक्टेरियाचा पर्पल आणि ग्रीन सल्फर बॅक्टेरिया जो आहे तो काय H2S यूज करतो. ठीक आहे. आता प्लांट तुम्ही आता H2S दिलं तर तो काय रिलीज केलं सल्फर किंवा सल्फेट. तर हा तर ह्युमन बिंग साठी युजफुल नाहीये. म्हणजे ओव्हरऑल द प्रोसेस विच इन्क्लुड्स H2O मतलब ज्या प्रोसेसमध्ये H2O यूज होतं तेव्हाच आपण CO2 म्हणजे O2 प्रोडक्शन होते आणि कार्बन डायऑक्साईड कार्बोहायड्रेट मध्ये कन्वर्ट होते. इन्फर दॅट O2 इव्हॉल्व बाय द ग्रीन प्लांट कम्स फ्रॉम H2O नॉट फ्रॉम कार्बन डायऑक्साईड. याच्यात अर्थ ठीक आहे. तर सल्फर रिलीज झालं तर H2O आपण युज केलं होतं ग्रीन प्लांट्स मध्ये. त्यांनी काय रिलीज केलं आपल्याला O2 रिलीज केलं. ठीक आहे. पण ठीक आहे जेव्हा H2S यूज केलं तेव्हा S रिलीज झालं सल्फर रिलीज झालं. म्हणजे ओव्हरऑल काय समजून येतं आपल्याला की जो H2O चा ऑक्सिजन आहे तो रिलीज होत आहे O2 ऍज अ फॉर्म ऑफ O2 आणि एक H2S मध्ये S रिलीज होत आहे. म्हणजे ओव्हरऑल जो हायड्रोजन सोबत H2O जे पण आपण प्रोव्हाइड करत आहोत जो स्वतः ऑक्सिडाइज होऊन दुसऱ्याला रिड्यूस करताय तोच रिलीज होत आहे गॅस. म्हणजे जो ऑक्सिजन जो रिलीज होत आहे एअर मध्ये ऑक्सिजन विच दॅट इज रिलीज्ड इन द ऍटमॉस्फिअर इज फ्रॉम H2O नॉट फ्रॉम कार्बन डायऑक्साईड.
थोडं कठीण वाटतंय ना, थोडं कॉम्प्लेक्स झालंय. ठीक आहे. म्हणजे सिम्पली फक्त पाठ करून घेतल्यासारखं पण केलेलं चालेल किंवा समजलं असेल तर खूप चांगलं, की जो ऑक्सिजन रिलीज होत आहे तो H2O पासून येत आहे, CO2 पासून नाही येत आहे. बस एवढंच आहे. आणि हे नंतर प्रूव्ह केलं रेडिओ आयसोटोप्सने. द करेक्ट इक्वेशन दॅट इज आता करेक्ट इक्वेशन फॉर फोटोसिंथेसिस 6CO2 प्लस 12H2O गिव्स C6H12O6 प्लस 6H2O तर आणि जे रेडिओ आयसोटोप टेक्निकने कन्फर्म केलं होतं. नोट दॅट दिस इज नॉट अ सिंगल रिएक्शन बट डिस्क्रिप्शन ऑफ अ मल्टी-स्टेप प्रोसेस कॉल्ड फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस इज अ मल्टी-स्टेप प्रोसेस. त्याची एक स्टेप असल्यासारखं आहे. कॅन यू एक्सप्लेन व्हाय 12 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर एज सबस्ट्रेट आर युज्ड इन द इक्वेशन गिवन अबव? ठीक आहे. तर हाऊ कॅन वी एक्सप्लेन दिस? तर फॉर प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज, ठीक आहे. तर आपण फॉर प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज C6H12O6 याचाच अर्थ काय आपल्याला कार्बन 6 पाहिजे म्हणजे 6CO2 पाहिजे. ठीक आहे. तर फॉर प्रोडक्शन ऑफ दिस C6H12O6 ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला 12 मॉलिक्युल्स ऑफ NADPH आणि 18 मॉलिक्युल्स ऑफ ATP लागतो. ठीक आहे. ठीक आहे. 12 मॉलिक्युल्स ऑफ NADPH बनवण्यासाठी 12 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन H2O लागतात. हेन्स 12 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर रिक्वायर्ड. खूप कॉम्प्लेक्स म्हणजे सिंपल वे मध्ये मी सांगितलं पण थोडी कॉम्प्लेक्स स्टेप आहे. ते आपण नंतर कॅल्विन सायकल हे सगळं हे बघतो ना तेव्हा आपल्याला कळणार की एक्झॅक्टली मी काय म्हणते. तर ओव्हरऑल काय C6H12O6 6 कार्बन डायऑक्साइड यूज होण्यासाठी आपल्याला काय म्हणजे ओव्हरऑल ग्लुकोजचा एक मॉलिक्युल बनवण्यासाठी 12 NADPH लागत आहे आणि 12 NADPH लागत आहे आणि ते 12 NADPH कशामधून 12H2O ने प्रोड्यूस होणार. ठीक आहे. तर 12H2O लागत आहे. ठीक आहे. सिंपल आहे. मी सिम्पली सांगितलंय पण थोडं कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल आता सध्या काय बघितलं जुलियस वॉन सॅक्स 1854 मध्ये काय केलं ग्लुकोज स्टोअर स्टार्चवालं. TW इंगलमॅननी काय केलं होतं ते प्लांटचं स्पेक्ट्रम रेड आणि ब्लू लाईट स्पेक्ट्रम मध्ये. त्याच्यानंतर कॉर्नेलियस वॅन नीलनी काय केलं की जो एक सबस्टन्स आहे तो काय होणार जसं आपल्याकडे H2 आहे तो स्वतःला ऑक्सिडाइज करेल आणि जे सबस्टन्स असेल दुसरा जसं CO2 आहे ते त्याला काय करेल रिड्यूस करेल. ठीक आहे कार्बोहायड्रेट्स मध्ये. ठीक आहे. आणि जो ऑक्सिजन जो रिलीज होईल दॅट कम्स फ्रॉम H2O अँड नॉट CO2. ठीक आहे. ठीक आहे. आणि ऑक्सिडेशन रिडक्शन माहिती झालं असेल. ऑक्सिडेशन is loss of electrons. Reduction is gain of electrons plus 2 to plus 4 plus 4 to plus 2. ठीक आहे. आता समजलं असेल तर ठीक नाही समजलं असेल तर असू द्या केमिस्ट्री मध्ये शिकून ठीक आहे. ठीक आहे. आता आपण सगळं बघितलेलं आहे तर आता आपण याला इथे एंड करू आणि आपण नेक्स्ट टॉपिक आहे वेअर डज फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस. हा टॉपिक आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करू. की नॉर्मली पण आपल्याला एवढं माहिती आहे की फोटोसिंथेसिस कुठे होणार आहे लीफ मध्ये होणार आहे. पण फक्त लीफ मध्ये होतं का नाही तर लीफच्या ऐवजी कोणकोणत्या ऑर्गन्स मध्ये म्हणजे पार्ट्स मध्ये होऊ शकतं ते आपण बघणार. तर युजली काय ग्रीन पार्ट्स ऑफ अवर बॉडी प्लांट आहे त्याच्यामध्ये होणार. आता एक ग्रीन पार्ट्स ऑफ द प्लांट काय जसं आपल्याकडे एक्सेप्ट लीफ मध्ये काय जसं ग्रीन पार्ट मध्ये काय आपण पेट्युअल पण बघितलाय तो पण जे नंतर मॉडिफाईड स्टेम्स आणि रूट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस होऊ शकतं. तर मॉडिफाईड स्टेम जसं फायलोक्लेट मॉडिफाईड रूट्स जसं ऍसिमिलेटेड रूट्स. ठीक आहे. तर हे आपण कशातून होतं क्लोरोप्लास्ट काय असतात मिझोफिल्स काय असतात ते सगळं आपण नंतर हळूहळू बघू. ठीक आहे. नेक्स्ट सेशन मध्ये बघू. ठीक आहे. आणि लाईट रिएक्शन डार्क रिएक्शन
क्लोरोप्लास्टचा परत एकदा स्ट्रक्चर आलाय. आपण बघितलं होतं क्लोरोप्लास्ट. आठवतं आपण काय डिफरन्शिएट केलं होतं? क्लोरोप्लास्ट मध्ये कोणते होते रायबोसोम्स? 70S होते की 80S होते? पहा, क्लोरोप्लास्ट कुठे प्रेझेंट होते? प्लांट सेल मध्ये प्रेझेंट होते. ठीक आहे. तर युकॅरियोटिक सेल मध्ये रायबोसोम्स कोणते असतात? 80S. प्रोकॅरियोटिक मध्ये 70S. पण आपण ऑर्गॅनल स्टडी करतो युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचे, तर ऑर्गॅनल्स मध्ये कोणते नेहमी प्रेझेंट असतात? 70S रायबोसोम्स. लक्षात आहे ना तुम्हाला? चांगलं नीट शिकवलेलं होतं. चला थँक्यू. आपण नेक्स्ट सेशन मध्ये समोरचं कंटिन्यू करू.